नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। इटान येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या बदलीला स्थगिती द्या, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू। पालक, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची निवेदनातून मागणी। एकीकडे शासन स्तरावरून शिक्षणासाठी अमाप खर्च केला जात असला तरी काही शाळेत पुरेशा शिक्षकांअभावी शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। काहीशी अशीच परिस्थिती लाखांदूर तालुक्यातील इटान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2 येथे बघावयास मिळाली। या शाळेत 1 ते 4 वर्गासाठी कार्यरत असलेल्या 2 शिक्षकांपैकी एका शिक्षकाच्या बदलीची अंमलबजावणी होताच त्या शिक्षकाची बदली थांबवण्यासाठी किंवा त्या बदल्यात पूर्णवेळ शिक्षक देण्याच्या मागणीसाठी इटान येथील पालक, ग्रामस्थ आणि पदाधिकारी शाळेत एकवटले आणि गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनातून मागणी केली। सदर मागणीचे निवेदन 30 डिसेंबर रोजी देण्यात आले। प्राप्त निवेदनानुसार लाखांदूर तालुक्यातील इटान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2 येथे इयत्ता 1 ते 4 वर्ग आहेत। या शाळेत चालू सत्र 2025-26 मध्ये वर्ग 1 ते 4 मध्ये एकूण 71 विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत। येथे वर्ग 1 ते 4 साठी पटसंख्येनुसार 3 शिक्षक असणे गरजेचे होते, मात्र असे असले तरी येथे कार्यरत 2 शिक्षकांवर 4 वर्गाचा भार असायचा। त्यापैकी एक मुख्याध्यापक असल्याने शाळेची इतर कामे, बैठका यात त्यांना वेळ द्यावे लागते। त्यामुळे शाळेत 4ही वर्गाचा भार बदली झालेल्या एकट्या शिक्षकावर असायचा असे म्हणणे वावगे ठरणार नाही। परिणामी नाईलाजास्तव त्या शिक्षकांना अनेकदा एकत्र वर्ग भरवावे लागत असल्याची वास्तविकता येते आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खोळंबा व्हायचा। या परिस्थितीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे गांभीर्य ओळखून येथील पालक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि शाळेतील दोन्ही शिक्षकांनी स्वखर्चातून एक गावातील स्वयंसेवक शिक्षिकेची नेमणूक केली होती। दरम्यान चालू सत्रातील ऑगस्ट महिन्यात येथे कार्यरत 2 शिक्षकाच्या प्रशासकीय बदल्या झाल्या होत्या। त्यामुळे येथील ग्रामस्थ, पालक आणि पदाधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांना चालू सत्र संपेपर्यंत सदर शिक्षकाच्या बदल्या थांबविण्याचे निवेदन सादर केले होते। त्यानुसार शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणाचे गांभीर्य ओळखून त्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या असल्या तरी काल 30 डिसेंबर रोजी येथील एका शिक्षकाच्या बदलीवर अंमलबजावणी करणारे पत्र धडकले। आधीच शाळेत 4 वर्गासाठी पूर्णवेळ कार्यरत 2च शिक्षक, त्यातही एका शिक्षकाची बदली होऊन ते जाणार आणि उर्वरित एका शिक्षकावर शाळेची आणि विद्यार्थ्याची शैक्षणिक जबाबदारी आणि त्यामुळे होऊ पाहणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान याचे गांभीर्य ओळखून एका शिक्षकाच्या बदलीवर अंमलबजावणी करणारे पत्र धडकल्याचे कळताच पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने शाळेत धडकले। यावेळी विद्यार्थ्यांच्या पटाच्या आधारावर शिक्षकांची नेमणूक का केली गेली नाही, 4 वर्गासाठी 2 शिक्षक आणि बदलीनंतर 4ही वर्गाचा भार एकाच शिक्षकावर येणार असल्याने विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित करीत शाळेतील बदली झालेल्या शिक्षकाला चालू सत्र संपेपर्यंत शाळेतून पदमुक्त न करण्याचा किंवा बदली झालेल्या शिक्षकाच्या जागेवर पूर्णवेळ शिक्षक देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकाऱ्याला दिले आहे। तसेच मागणीनुसार कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास येथील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तथा सर्व पालकांच्या उपस्थितीत शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला आहे। नाव सपना दलित रामटेके, मी या गावची रहिवासी असून माझे 2 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत आणि इथं उपस्थित होण्याचा मुद्दा हा आहे की आमच्या ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जे 2 शिक्षक आहेत आणि त्या 2ही शिक्षकांच्या बदल्या म्हणून सणारे आम्हाला जिहार आलेला आहे, पण आम्हाला इथून शिक्षक पाठवायचे नाही आहेत, कारण शेवटी आमच्या लेकराच्या भविष्याचा विचार आहे। आम्ही इथून जोपर्यंत आम्हाला नव्यानं 2 शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून शिक्षक सोडणार नाही, अशी ही आमची पालकाची आणि गावाच्या वतीनं विनंती आहे की आम्हाला नव्यानं 2 शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शिक्षक इथून जाऊ देणार नाही। आता समोर काय पवित्रा राहील तुमचा? जोपर्यंत आम्हाला नव्यानं शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शिक्षक सोडणार नाही आणि 2 शिक्षकापैकी एकही शिक्षक देणार नाही। जोपर्यंत शिक्षक येणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळा लावणार आणि आमचे विद्यार्थी बाहेर बसणार आणि आम्ही उपोषणाला बसणार, पण आम्ही इथून शिक्षक जाऊ देणार नाही। माझं नाव श्रीकृष्ण मोतीराम दिगोरे आहे। मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे। जिल्हा परिषद इटान 2 आमच्या शाळेची पटसंख्या 71 असल्यामुळे आमच्याकडं 2 शिक्षक आहेत आणि त्याचा एक रिलीव्ह होऊन राहिलेला आहे। आम्हाला 2ही शिक्षक हवे आहेत, तर आम्ही जेव्हापर्यंत नवीन शिक्षक मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही जुन्या शिक्षकांना रिलीव्ह होऊ देणार नाही। इथली पटसंख्या किती आहे? आता इथली पटसंख्या मुलांची 71 आहे। शिक्षक किती आहेत? शिक्षक 2हीच आहेत। आम्हाला आता 3 असावे,
परंतु तो आम्ही त्याच्यातही म्हणजे निभवत आहोत. स्वतःच्या पैशाने गावातून वर्गणी करून चाचेरे उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय इटाळ. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र क्रमांक 2 या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती सर्व ग्रामस्थ या ठिकाणी यासाठी जमलेले आहेत. या शाळेमध्ये कार्यरत असलेले 2 शिक्षक हे या ठिकाणून शाळेतून कार्यमुक्त होत आहेत. त्याकरिता जोपर्यंत या शाळेमध्ये 2 नव्यानं शिक्षक रुजू होणार नाही तोपर्यंत आम्ही या 2 शिक्षकांना इथून जाऊ देणार नाही. अन्यथा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं या कार्यालयाला या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करू याच ठिकाणी.